अनुजा बाळा, जरा सावध राहा तुझ्या सासूपासून. तुझी सासू खूपच स्वतःला शहाणी समजते. साधेपणाचा सासूतपणाचा आवानते आणि हाच सासूकपणा आवानून त्यांच्या जाळ्यात अडकून ठेवला आहे. अनुजा, मला तर भीती वाटते. तू संपूर्ण आयुष्य ह्या लोकांची सेवा करत बसणार आहे की काय? कसं तरी जावई बापूंसोबत बोलून तुमचे स्वतःचे वेगळे घर घ्या. अनुजाची आई त्यांच्या मुलीला फोन करून ज्ञान शिकवत होती. तेव्हा अनुजा म्हणाली, आई, तू काळजी करू नकोस. तुझा जावई माझं सर्व काही ऐकतो. हळूहळू मी पूर्णपणे त्यांना माझ्या मुठीत घेते. फक्त काही दिवसांची गोष्ट आहे. नंतर तू बघच. त्यांना घेऊन तुमची मुलगी कशी लवकरात लवकर वेगळ्या घरी राहायला निघून जाईल. अनुजाने तिच्या आईला विश्वास करून दिला. मात्र दोघी मायलेकी खरं तर खदखदळून हसत होत्या. मोठमोठ्याने हसत होत्या. तेव्हाच बाहेरून आवाज आला, सुनबाई, 2 दिवसांपासून तुझे धुतलेले कपडे बाथरूममध्ये ओले पडलेले आहेत. त्यांना छतावर नेऊन सुकायला घाल, नाहीतर खराब होतील. रमाताईंनी अंगण झाडून काढताना म्हणाले, ठीक आहे आई, सुकवेल. तुम्ही तर दिवसभर माझ्या मागेच लागलेले असता. अनुजा तिच्या रूममधून आली. सुनबाई, ओरडण्यासारखं काय आहे? नको बोलू. कपडे माझे आहेत. मी त्यांना सुकवायला टाकीन अथवा नाही टाकणार. तुमच्या डोक्यात का दुखत आहे? जरी मी माझे कपडे खराब झाले तर मी तुम्हाला मागणार नाही. तुम्ही तुमच्या कामाशी संबंधित माझ्याशी बोलत जा. जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नका. अनुजा अतिशय रागाच्या स्वरात बोलून तिच्या रूममधून बाहेर आली आणि रागात येऊन एक झालं की एक कपडा बकेटमध्ये फेकू लागली. देवा, आता तरी या घरात राहणे सुद्धा कठीण झाले आहे. थोड्या वेळ बेडवर आडवी पडले तर इतके तर वादळच तयार होतात. तुम्हाला सर्वांनाच हेच आहे की मी ह्या घरात मोलकरीण बनून संपूर्ण दिवसभर घरातील कामं करत राहावं. दिवसभर सर्वांची सेवा करत राहावं. जशी सून माणूस नाही, दगड आहे. अनुजा तोंडात येईल ते बोलत होती आणि तिकडे तिची सासू रमाताई यांना समजत नव्हतं. त्यांनी असं काय एवढं त्या सुनेला बोलल्या होत्या, त्यामुळे त्यांची सून आमच्यावरती एवढी चिडली आहे. 1 वर्षापूर्वी रमाताई यांनी त्यांच्या मुलाची, निलेशचं लग्न आमच्यासोबत केलं होतं. खूप जास्त मुली पाहिल्यानंतर MBA झालेली एवढी शिकलेली मुलगी आणि सुंदर दिसणारी अनुजाला त्यांचा मुलगा निलेशसाठी निवडलं होतं. रमाताईंनी तर अनुजाला पाहताक्षणी तिच्यावरती मोहित झाल्या होत्या. एवढी सुंदर दिसणारी, कोणीही बघताक्षणी तिच्या प्रेमात पडेल अशी दिसायला अनुजा होती. त्यांच्या घरातील एकुलती एक असल्यामुळे खूप लाडात वाढलेली होती. विशेष म्हणजे तिच्या आईची त्यांच्या घरात तिच्या आईचे राज्य होते. प्रत्येक दिवशी अनुजाची आई तिला नवीन घर घेण्यासाठी सोबत होती. त्यांनी तिच्या मनात ही गोष्ट बसवलेली होती, जर तू एकत्र कुटुंबात राहशील तर तुला मन मारून जगावे लागेल. आयुष्यभर तुझ्या सासू सासऱ्यांची सेवा तुला करावी लागेल. तसे तर अनुजाच्या सासरी कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती, परंतु तरीसुद्धा तिच्या माहेरच्या लोकांसमोर त्यांची परिस्थिती थोडी गरीबच होती. म्हणून त्यांची सासरे एका प्रायव्हेट शाळेवरती शिक्षक होते. त्यांचा पगार जास्त नव्हता, परंतु रमाताई यांनी कमी पगारात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सर्व व्यवस्थित सांभाळले होते. सोबतच त्यांचा मुलगा निलेशला चांगलं शिक्षण देऊन शिकवून त्याच्या पायावरती उभं केलं होतं आणि त्यामुळे आज त्याला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हेड मॅनेजर पदावरती कार्यरत होता. त्यांच्या कंपनीच्या शाखा विदेशात सुद्धा होत्या आणि हेड मॅनेजर असल्याकारणाने निलेशला वेगळ्या शाखेमध्ये सतत नेहमीच व्हिजिट द्यायला जावं लागत होतं. निलेशला याबद्दल संपूर्ण माहीत होतं. त्याच्या आईवडिलांनी किती संकटांना सामोरे जाऊन आणि किती संघर्ष करून त्याला इथपर्यंत त्याच्या पायावरती उभं केलं आहे. त्यामुळे त्याच्या आईवडिलांबद्दल त्याला खूप आपुलकी आणि जिव्हाळा होता. त्यामुळेच त्याच्या पगारातील काही टक्के त्याच्या बायकोला अनुजाला द्यायचा आणि बाकीचा पगार त्याच्या आईच्या हातात द्यायचा. काही महिने अनुजा हे सर्व पाहून गप्प होती, परंतु हळूहळू तिच्या आईने तिच्या सासरी लक्ष द्यायला चालू केलं.
दररोज फोनवर बोलत असताना अनुजाच्या सर्व घरातील बातमी ऐकायची आणि अनुजा सुद्धा दिवसभर घरात होणारी प्रत्येक लहान गोष्ट आहे आईला सांगत असायची. अनुजा तिच्या पतीला पगाराबद्दल जेव्हा तिने तिच्या आईला सांगितले तेव्हा तिच्या आईने तिला स्पष्ट शब्दात सांगितलं, तुझ्या नवऱ्याच्या पगारावरती फक्त तुझाच हक्क आहे. आणि मुलीला तिचा हक्क मिळवण्यासाठी आईने तिला गुरुमंत्र सुद्धा शिकवला. मग काय, दुसऱ्या दिवशी अनुजाने घरात गोंधळच घातला होता. तिने एक अट घरात ठेवली होती, तिचा नवरा त्यांचा संपूर्ण पगार तिला देईल, नाहीतर ती सासर सोडून माहेरी निघून जाईल. तिचं बोलणं ऐकून निलेश विचारात पडला, कारण रमाताई आणि त्यांच्या पतीला घरात वाद किंवा भांडण नको होतं आणि त्यांना त्यांच्या मुलाचे घर उद्ध्वस्त करायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी तिचं म्हणणं गप्पपणे मान्य केलं. परंतु त्यानंतर अनुजाची एवढी हिंमत वाढत गेली की एकदा तिचं तोंड उघडल्यानंतर तिच्या सासूला उलटून उत्तर देऊ लागली. आता तर प्रत्येक दिवशी घरात भांडणं होऊ लागली. आता घरात शांतता तर दिसत नव्हती. घरातील भांडणाला कंटाळून एका दिवशी रमाताई यांचे पती यशवंतराव यांना घरात शांतता हवी होती. ती नेहमीच त्यांच्या बायकोला समजावून सांगत होते, सुनबाईच्या तोंडाला लागली चांगली गोष्ट नाही, आणि ते स्वतःच ह्याच कारणामुळे ऑफिसमधून उशिरा घरी येऊ लागले. इकडे निलेश तर दोन्ही बाजूने फसला होता. एका बाजूला जन्म देणारी आई, जिने तिचं संपूर्ण आयुष्य तिच्या त्या गाण्याने आणि समर्पणाने बलिदान दिले होते, त्याला एक चांगला माणूस बनवले होते, त्या आईला तो काही उद्धट कसं काय बोलू शकेल. आणि दुसऱ्या बाजूला त्याची बायको अनुजासमोर बोलण्याची त्याची अजिबात हिंमत होत नव्हती. एखाद्या वेळेस निलेश अनुजाला समजवण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा अनुजा त्याला फाडफाड करून उलट उत्तर द्यायची, नाहीतर खोटे अश्रू गाळत होती. आता तर अनुजाला आलेल्या दिवशी काही ना काही गोंधळ नक्कीच घालत होती आणि एक दिवस रात्र एकच हट्ट करत होती. तिला या घरात राहायचं नाही. तिला एक तर तिच्या माहेरी सोडवायला जायचं, नाहीतर त्या दोघांनी दुसऱ्या घरी राहायला जावं लागेल. आज संध्याकाळी जेव्हा निलेश ऑफिसमधून घरी परत आला तेव्हा तो सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला. रूममध्ये अनुजा निलेशचे कान भरवण्यासाठी संपूर्ण तयारीसोबतच बसलेली होती. तुझे केस संपूर्ण विस्फटलेले होते आणि विस्फटलेल्या कपड्यांमध्ये रागत बसलेली होती. ही काय अवस्था करून ठेवली आहेस तू स्वतःची? असं का बसली आहेस? आई, आज आईसोबत परत भांडण केलंस, नाहीतर काय? तुझी ती आई कुठे नीट बोलत असते माझ्याशी? अनुजा एखाद्या वाघाप्रमाणे डरकाळी फोडून बोलत होती आणि दुपारी झालेल्या सर्व कहाणी तिने मीठ मसाला लावून तिच्या नवऱ्यासोबत मांडत होती आणि नंतर खोटं खोटं डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निलेश तिच्या बोलण्यात आला होता आणि लगेच त्यांनी त्याचा निर्णय सांगितला. उद्याच्या उद्या ते लोक या घराला सोडून निघून जाते. हे सर्व ऐकल्यानंतर रमाताई यांचा उदासपणा आणि डोळ्यातील अश्रू असे गायब झाले जसे गाढवाच्या पाठीवरचे ओझे कमी झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी निलेश घरातून लवकर बाहेर निघाला आणि अनुजाच्या आईला कॉल करून तिच्या विजयाचा आनंद व्यक्त करत होती. दुपारच्या वेळी निलेश घरी आला आणि येत असल्याच्या आईला म्हणाला आहे, मी भाड्याचे घर पाहिले आहे. आता यापुढे मी आणि अनुजा त्याच घरात राहणार आहोत. रमाताई यांना तर गोष्टीची जाणीव अगोदरच झाली होती, त्यामुळे त्यांना जास्त काही आश्चर्य वाटले नाही. जड अंतकरणाने त्या फक्त एवढेच म्हणाल्या, तुझ्या वडिलांना येऊ देत, त्यांच्याशी बोलून जा. नाही आहे आता मी कोणाची वाट पाहू शकत नाही. दररोजच्या भांडणापेक्षा चांगला आहे वेगळे राहून आनंदाने जीवन जगूया. ठीक आहे निलेश, मी तुला थांबवणार नाही, कारण आता तू लहान राहिला नाहीस. जसं तुला योग्य वाटेल आणि जेवढं सामानाची तुला गरज आहे तू ते घेऊन जाऊ शकतोस. तसे पण हे सर्व तुझेच आहे. एवढे बोलून त्याचा आवाज कापू लागला आणि मनात तरी अश्रूमधून बाहेर पडू लागले. काही वेळाने निलेश जाऊन एक ट्रक बोलवला आणि सोबतच काही हमाल सुद्धा घेऊन आला. एका तासात सर्व सामान ट्रकमध्ये भरलं आणि दोघा नवरा बायकोचा ट्रकच्या मागे त्यांच्या कारमध्ये बसून निघून गेलेत. दोघांपैकी एकाने सुद्धा त्यांच्या आईवडिलांना भेटणे गरजेचे वाटले नाही. तिकडे रूममध्ये बसलेल्या रमाताई त्यांच्या मनातून दुःख घेऊन रूमच्या खिडकीतून जाताना त्यांना पाहत होत्या.
काही वेळानंतर जेव्हा यशवंतराव ऑफिसमधून घरी परत आले तेव्हा घरी काम पाहून त्यांना खूप मोठा आश्चर्य वाटले. रमाताई हे सर्व पाहून सामान कुठे गेले आणि सुनबाई कुठे दिसत नाही. निलेश ऑफिसमधून परत आला नाही का? रमा, मी तुझ्याशी बोलत आहे. बोला, काय म्हणाले तुम्ही? रमाताईंना त्यांना विचारून बाहेर आले. हे सर्व काय आहे? रमाताईंना यशवंतराव यांनी प्रश्न विचारल्यानंतर रमाताई त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. यशवंतराव यांनी पाहिलं, रमाताई यांचा साडीचा पदर अश्रूंनी भिजला आहे. त्यांच्या अनुभवी डोळ्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांना दुःख खूप झाले होते. दररोजच्या भांडण्यापेक्षा चांगलं आहे दोन्ही घरात शांतता राहील असं बोलून त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या पत्नीला आधार दिला. परंतु त्या दिवशी रात्री दोघं सुद्धा जेवण केले नाही. परंतु हळूहळू त्यांनी त्यांच्या मनाला समज दिली. दिवस निघून गेले. निलेश आणि अनुजाला जाऊन आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. बरोबर दिवाळीनंतर 10 दिवसांनी दोघांनी घर सोडले होते. दिवाळी आली तेव्हा घरात आनंदाने दिवाळी साजरी केली जात होती. त्यावेळी दिवे लावले जात होते. परंतु रमाताई आणि यशवंतराव यांच्या मनात काही उत्साह राहिला नव्हता. ते दोघे एकटे बसून मागच्या आठवणीमध्ये हरवले होते. फक्त परंपरा जपण्यासाठी रमाताई यांनी रात्री 1 दिवा लावला होता आणि अंगणात ठेवला होता. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा रमाताई मंदिरात जाण्यासाठी निघाल्या होत्या तेव्हा त्यांनी एका अनोळखी स्त्रीचा कॉल आला. अगोदर त्या अनोळखी स्त्रीने रमाताई यांना नमस्कार केला. नंतर म्हणाले, तुम्ही लवकरच आजी होणार आहात. रमाताईने हे सर्व ऐकल्यानंतर चकित झाल्या आणि त्या स्त्रीला विचारू लागल्या, तुम्ही कोण आहात आणि मला कशा काय ओळखता? तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं, निलेश आणि अनुजा त्यांच्याच घरी भाड्याने राहत आहे. आज अनुजाची तब्येत अचानक बिघडली होती. तेव्हा त्यांनी त्यांच्या कारमध्ये अनुजाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आहे. कारण निलेश त्यांच्या कंपनीच्या कामानिमित्त एका आठवड्यासाठी बाहेर देशात गेला आहे आणि अनुजाची डिलिव्हरी होणार आहे. त्यामुळे निलेशकडून आम्ही तुमचा फोन नंबर घेतला आहे. रमाताई यांनी त्या स्त्रीला विचारलं, तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेला आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं, त्या श्री हॉस्पिटलमध्ये आहेत. हॉस्पिटलचा पत्ता सुद्धा त्यांनी रमाताई यांना व्हॉट्सअपवरती सेंड केला होता. एका पिशवीमध्ये त्यांनी त्यांच्या महत्त्वाचे सामान घेतले आणि कपाटामध्ये जे काही थोडेफार पैसे शिल्लक होते ते सुद्धा घेतले. नंतर घराला कुलूप लावून त्या आठवणीत श्री हॉस्पिटलमध्ये निघाल्या. तिकडे गेल्यानंतर त्यांनी अनुजाच्या तब्येतीबद्दल तिथल्या कर्मचारीसोबत विचारपूस केली. तेव्हा समजले बाळ विचारे, त्यामुळे ऑपरेशन करावे लागेल. जेव्हा रमाताई यांनी नर्ससोबत बोलत होत्या तेव्हाच अनुजाची घर मालकीन सुद्धा तिथे उभ्या होत्या. तेव्हा त्यांना समजले, ह्या तर अनुजाच्या सासूबाई आहेत. त्यांनी हात जोडून रमाताई यांना नमस्कार केला. तेव्हा रमाताई यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. अशा अवस्थेत त्यांनी त्यांच्या सुनेची मदत केली. तेव्हाच ऑपरेशन थिएटरमधून एक नर्सने बाहेर येऊन आवाज दिला, अनुजासोबत कोण आले आहे? डॉक्टर एका फॉर्मवरती सही करण्यासाठी आणि ऑपरेशनची फी भरण्यासाठी बोलवत आहे. तेव्हा रमाताई यांनी त्या नर्ससोबत डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. त्यांनी डॉक्टरांनी स्वतःचा परिचय करून दिला आणि त्या ऑपरेशनची फी जमा करण्यासाठी आला. अगोदर तर डॉक्टरांनी फॉर्मवरती त्यांच्या सह्या घेतल्या. नंतर ऑपरेशनसाठी 50,000 जमा करायला सांगितले. परंतु रमाताई यांच्याजवळ एवढे पैसे नव्हते. तेव्हा रमाताई त्यांना, डॉक्टर सर, आता तुम्ही 30,000 रुपये जमा करून घ्या. बाकीचे पैसे मी माझ्या पतीला फोन करून मागवून घेते. तोपर्यंत तुम्ही ऑपरेशन करा. आई आणि बाळ एकदम ठणठणीत असायला हवे. काळजी करण्याची गरज नाही. सर्व काही व्यवस्थित होईल. तुम्ही हे पैसे रिसेप्शनवरती जमा करा आणि त्यांच्याकडून त्यांची पावती घ्या. डॉक्टरांना भेटल्यानंतर रमाताई यांनी पैसे जमा केले आणि तिथून त्यांनी यशवंतराव यांना कॉल केला आणि सर्व काही सांगितले. रमाताई यांनी अनुजाच्या आईला सुद्धा कॉल करून सर्व काही सांगितलं. काही वेळानंतर यशवंतराव हे बाकीचे पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर रमाताई यांच्यासोबत एका बॅगवरती बसून वाट पाहत होते. काही वेळानंतर नर्सने रमाताई यांच्याजवळ येऊन त्यांना विचारत होती, अनुजासोबत कोण आला आहे? तेव्हा रमाताई म्हणाल्या, मी आहे, अनुजासोबत आले आहे. अभिनंदन, मुलगी झाली आहे. नर्सने सांगितलं, बाळ आणि बाळाची आई दोघे ठणठणीत आहे.
त्याचवेळी दुसरी नर्स बाळाला घेऊन बाहेर आली. रमाताई यांना बाळ दाखवलं. आजी आजोबांनी खूप प्रेमाने त्यांच्या नातीला पाहिलं आणि त्यांच्या जवळ घेतलं आणि तिचे लाड करू लागले. रमाताई यांनी त्यांच्या पतीला डोळ्यांनी फोनवर इशारा केला तेव्हा यशवंतराव यांनी लगेच नर्सला 500 रुपयांची नोट देत म्हणाले, हे पैसे आमच्याकडून सर्व स्टाफला पेढे आणण्यासाठी देत आहे. काही वेळानंतर अनुजाला स्ट्रेचरवरती घेऊन वार्डमध्ये घेऊन आले तेव्हा अनुजाच्या बेशुद्ध अवस्थेत होती. जवळ असणाऱ्या पाण्यामध्ये बाळाला सुद्धा टाकले होते. रमाताई तिथेच बेंचवरती बसून होत्या. त्यांच्या सुनेला पाहत होत्या तर कधी त्यांच्या नातीला पाहत होत्या. त्यांनी यशवंतराव यांना घरी पाठवले. जवळजवळ 1 तासानंतर अनुजाला शुद्ध आली. तेव्हा तिने डोळे उघडले आणि पाहिलं तेव्हा तिला आश्चर्य वाटले. तिची सासूआई तिच्याजवळ बसलेली होती आणि तिची मुलगी त्यांच्या मांडीवर आहे. अभिनंदन सुनबाई, आपल्या घरात लक्ष्मी आली आहे. दिसायला अगदी तुझ्यासारखीच आहे. रमाताई हसत त्यांच्या सुनेला सांगत होत्या आणि अनुजाच्या डोक्यावर हात ठेवत त्यांनी तिला खूप आशीर्वाद दिले. अनुजाला खूप छान वाटत होते. तेव्हा अनुजाचे घरमालक तिथे आले. तेव्हा रमाताई त्यांना बाळ आणि अनुजाची काळजी घ्या असे सांगून त्यांना सांगून बाहेर सामान आणायला गेले. जेव्हा माझ्या पतीने तुझ्या सासूला कॉल केला, तुझ्याबद्दल सांगितले तेव्हा त्या लगेच हॉस्पिटलमध्ये धावत पळत आल्या. त्यांना तुझी खूप काळजी वाटत होती. परंतु मला आश्चर्य वाटत आहे, तुझे आई वडील अजून सुद्धा का आले नाहीत? हे ऐकल्यानंतर अनुजा विचारात पडली. संध्याकाळ झाली होती तरी सुद्धा अजून सुद्धा रमाताई यांनी काहीच खाल्लं नव्हतं. रात्रभर त्या अनुजाजवळ बसून कधी तिचं डोकं दाबून द्यायच्या तर कधी बाळाला सांभाळत होत्या. सर्व जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता त्यांची रात्र न झोपता निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी यशवंतराव त्यांच्या हाताने चहा बनवून हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि 2 कपात चहा टाकून 1 कप रमाताई यांना आणि दुसरा कप त्यांच्या सुनबाईच्या अनुजाच्या हातात दिला. रमा, आता तू घरी जा, मी इथे बसतो. कालपासून तू काहीच खाल्ले सुद्धा नाहीस. घरी जाऊन तू जेवण कर आणि अनुजासाठी सुद्धा काहीतरी खायला बनवून घेऊन ये. मी इथे या दोघांची काळजी घ्यायला आहे. मी ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी घेतली आहे. रमाताई यांना यशवंतराव यांनी मार्गदर्शन देऊन घरी निघून गेल्या. यशवंतराव तिथेच बॅकवरती बसले होते. जवळजवळ 1 तासानंतर ते अनुजाला म्हणाले, बेटा, मी जरा बाहेर बसतो. काही लागलं तर तू नर्सला सांग. एवढं बोलून ते रूमच्या बाहेर बाकावर जाऊन बसले. अनुजाच्या बाजूच्या बेडवरती एक स्त्री झोपलेली होती. तिची काळजी घेण्यासाठी तिच्यासोबत तिची आई बसलेली होती. तेव्हा यशवंतरावांनी वार्डमधून बाहेर आले तेव्हा त्या स्त्रीची आई अनुजाला म्हणाली, तुझे आई वडील खरोखरच खूप छान स्वभावाचे आहेत. विशेष म्हणजे तुझ्या आईचा स्वभाव खूपच छान आहे. कशी बिचारी रात्रभर तुझी सेवा करत होती. तेव्हाच अनुजाने सांगितलं, हे दोघे माझे आई वडील नाहीत. हे कोणत्या बाईला धक्का बसला तेव्हा तिने सांगितलं, हे माझे आई वडील नसून हे माझे सासू सासरे आहेत. काय आश्चर्यचकित होऊन त्या अनुजाकडे पाहत होत्या. त्या म्हणाल्या, कोणती सासू अशी असू शकते का? कालपासून काहीच न खाता तुझी सेवा करत आहे. तिकडे बसून त्यांचे डोळे एका क्षणासाठी सुद्धा तुमच्या दोघींवरची बाजूला झाले नाहीत. पोरी, तू भाग्यवान आहेस. तुला एवढे चांगले सासू सासरे भेटले आहेत. वार्डमध्ये बसलेले सर्वजण आता हाच विचार करत होते. तिथे आईवडील आहेत, कोणती सासू तिच्या सुनेसाठी एवढं सगळं करू शकते? हे तर मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. जर प्रत्येक सासू तुझ्या सासूसारखी झाली असती तर कोणतीच सून जळून नाही मरणार, कोणतीच सून विष खाऊन नाही मरणार, कोणती सून नदीमध्ये जीव देणार नाही. पोरी, मी तुला एवढंच सांगेल, तू तुझ्या सासू सासऱ्यांना कधीच त्रास देऊ नकोस. कधी त्यांना मोठा आवाज करून बोलू नकोस. मनापासून त्यांची सेवा कर. म्हातारपणी त्यांना आधार दे. त्यामुळे त्यांचा म्हातारा आत्मा तुला आशीर्वाद देऊन थकणार नाही. त्या स्त्रीचे बोलणे ऐकून अनुजा एकदम स्तब्ध झाली आणि मनातल्या मनात म्हणाली, बरोबर बोलत आहेत काकू. माझी आईसुद्धा एक स्त्री आहे आणि सासूसुद्धा आहे, परंतु दोघींमध्ये किती फरक आहे. एक फक्त घरावर स्वतःचं राज्य कसं करायचं ते शिकवते आणि दुसरी नम्रपणे स्वतःची कर्तव्य कसे निभवायचे हे तिला माहीत आहे. भूतकाळात झालेला अपमान विसरून वेदना सहन करून त्यांच्या मुलाचं घर सांभाळत होते. किती विचारपूर्वक आणि सहजपणे त्या त्यांच्या कर्तव्य पार पाडत आहे. बेटा, चहा पिऊन घे. यशवंतराव त्यांच्या आवाजाने अनुजाला शुद्ध आली. तिने लक्षपूर्वक तिच्या सासऱ्यांना पाहिलं तेव्हा अपराधी भावना अनुजाच्या मनात असून सुद्धा तिच्या सासऱ्यांनी अनुजाला बेटाशिवाय तिला कधीच आवाज दिला नाही.
आणि आजपर्यंत त्यांनी कधी अनुजाला मोठ्या आवाजात बोलले सुद्धा नव्हते. या सुनेसारख्या लोकांसोबत, सोन्यासारख्या लोकांसोबत चुकीचं वागून मी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. आज तर अनुजाला स्वतःची लाज वाटत होती. विचार करत असताना त्यांनी तिच्या सासऱ्यांना आवाज ऐकायला आला. पाहिलं तर ते जवळ असलेल्या काकूला म्हणत होते, ताई माफ करा, तुम्हाला मी त्रास देत आहे. तुम्ही माझ्या सुनेला आधार देऊन उठण्यासाठी मदत कराल का? ती चहा पिऊ शकेल. ती स्त्री उठली आणि अनुजाची मदत करत होती. काही वेळानंतर रमाताई अनुजासाठी खिचडी भात आणि बाळासाठी स्वच्छ कपडे घेऊन आल्या. अनुजाला आरामात बसवल्यानंतर रमाताई यांनी अनुजाच्या हाताने चमच्याने तिला खिचडी भरवत होत्या. आज अनुजाला ती खिचडी जगातल्या मौल्यवान सुखासारखे वाटत होती. परंतु अनुजा हा विचार करून काळजीत पडली होती. तिथे आईवडील असून सुद्धा का आले नाहीत? संध्याकाळ झाली होती. अनुजाचे आईवडील तिला भेटण्यासाठी आले होते. आत येताना त्यांनी पाहिलं रमाताईंनी अनुजाच्या केसांना तेल लावून देत होत्या. ते आत येऊन बेडजवळ असणाऱ्या बँकवरती बसले. काही वेळानंतर रमाताई काही कामानिमित्त वाटमधून बाहेर आल्या. अनुजाने पाहिलं तिचे आईवडील त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. त्यांना अनुजाने विचारल्यानंतर अनुजाच्या आईच्या तोंडावर दुःखाचे भाव दिसले होते. भरलेल्या डोळ्यांनी रडक्या स्वरात त्या म्हणाल्या, काय सांगू मुली, तुझ्या वहिनीने तिच्या आईच्या बोलण्यात येऊन घरात गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. प्रत्येक दिवशी घरात ती कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण काढत असते. जर मी तिला काही बोलले तर सासू सासऱ्यांवरती टॉर्चर करण्याचा आरोप केला आणि पोलिसांना घरी बोलवते. आज तर तिने हद्दच पार केली आहे. आमच्यावर केस करण्याची धमकी देऊन मी तिची सामान घेऊन तिच्या माहेरी निघून गेली आहे. पुढे काय होईल हेच हा विचार करून मग तुझा भाऊ डिप्रेशनमध्ये गेला आहे. काय करू मला तर काही समजत नाही. अनुजाने हे सर्व ऐकून थक्क झाली. अनुजाला आता समजले होते, जसे आपण पेरतो तेच उगवते आणि त्याचं फळसुद्धा तसेच भेटत असतं. हे सर्व माझ्या आणि माझ्या आईच्या कर्माची, स्वार्थाची आपण आपल्याला हस्तक्षेप कुटुंब तोडून टाकतो. खरोखर देवाच्या काठीमध्ये आवाज नसतो, परंतु लागतो तेव्हा खूप जोरात लागते. चांगल्या लोकांना त्रास देण्याची शिक्षा तर त्यांना भेटणारच होती. वेळेने पळती घेऊन त्यांचा हिशोब बरोबर केला होता. काही वेळानंतर रमाताई आल्या आणि एका पिशवीमध्ये सामान ठेवत रमाताई म्हणाल्या, अनुजा, माझ्याकडून जेवढे झाले तेवढे मी घेऊन आले आहे. आता तुझे आईवडील आहेत. आता मी जाते. आजच्या औषध गोळ्या आणि हॉस्पिटलचे बिल मी भरले आहेत. सर्व कागदपत्र तुझ्या उशाखाली ठेवले आहेत. निलेश परत आला तर त्याला माझ्याकडून शुभेच्छा दे. एवढं बोलून त्या जायला निघाल्या. तेव्हा त्या मागे वळाल्या तेव्हा त्यांना जाणवले त्यांचा पदर मागे अडकलेला आहे. त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा अनुजाने त्यांचा पदर धरला होता आणि भरलेल्या डोळ्यांनी त्यांना पाहून लागली, तुम्ही मला सोडून जात आहात आई? तुमच्या मूर्ख मुलीला तुम्ही माफ करणार नाही का? अनुजा म्हणाली. तेव्हा रमाताई यांनी तिला लगेच मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणाल्या, वेडाबाई, कधी आई आपल्या मुलीवर नाराज होत असते का? 1000 मुलींना पाहिल्यानंतर तुला आमच्या घरात सून बनवून आणले होते, तेव्हा तू कशी मूर्ख असू शकते? तू माझी सून नाहीस, तू माझी मुलगी आहेस. मी तुला नेहमी माझी मुलगी समजला आहे. हे ऐकल्यानंतर अनुजा रडत होती. रमाताई यांच्या डोळ्यांतून ममतेचा झरा वाहू लागल्यानंतर त्या स्वतःला सांभाळत म्हणाल्या, पोरी, अजून तुझ्यात अशक्तपणा आहे. टाकी तुटण्याची भीती आहे. असं बोलत असताना त्यांनी पदराने दुसऱ्या दिवशी निलेश ट्रीपवरून आला आणि लगेच त्याचं सामान घरी घेऊन आला. हॉस्पिटलमध्ये आला. त्याच्या आईला अनुजाजवळ पाहून त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. परंतु तेव्हा त्याने अनुजाला आणि त्याच्या आईला एकत्र असताना पाहिलं तेव्हा तो पळत गेला आणि त्याच्या आईच्या पायावरती पडला. तेव्हाच यशवंतराव तिथे पोहोचलेत. निलेशने त्यांच्या आईवडिलांच्या त्याच्या वाईट वागण्याबद्दल क्षमा मागितली. रमाताई आणि यशवंतराव यांनी दोघांनी पण सर्व काही विसरून त्यांना माफ केलं आणि त्याला मिठी मारली. त्यानंतर निलेशने त्यांच्या सुंदर परीला उचलून जवळ घेतलं. अनुजाने निलेशला स्पष्ट शब्दात सांगितलं, आता तिला परत त्यांच्या भाड्याच्या घरात राहायला न जाता तिच्या सासू सासऱ्यांसोबत त्यांच्या घरी राहायला जायचं आहे. काही दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा सर्वजण आनंदाने हसत त्यांच्या घरी परत आले. लहानपणाची सर्वांची आवडती खेळणी झाली होती. रमाताई यांना आता घरातील कामं न करण्याचा आदेश अनुजाने दिला होता. रमाताई अनुजाला म्हणाल्या, पोरी, मी बाजारात जात आहे. बाहेरून कुलूप लावून जाते, कारण तुला सारखं सारखं उठावा लागणार नाही.
आणि रमाताई निघून गेल्या. जेव्हा अनुजा झोपेतून जागी झाली तेव्हा तिने पाहिलं रूममध्ये लाईट चालूच होत्या. ती हळूच रूमच्या बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं अंगणात रांगोळी काढली होती आणि तिथेच बरेच दिवे लावले होते. ते दिवे आई लावत होती. आई, दिवाळी तर केव्हा संपली आहे, परंतु आज एवढे दिवे का लावले आहेत म्हणून अनुजाने विचारलं असताना रमाताई यांनी हसत म्हणाल्या, माझं लेकरू एका वर्षानंतर माझ्या घरी परत आलं आहे, त्यामुळे दिवाळी मी आत्ता साजरी करणार आहे. एका वर्षापूर्वी माझ्या घराची लक्ष्मी दिवाळीनंतर गेली होती आणि आता दिवाळीनंतर माझ्या नातीला सोबत घेऊन आली आहे. त्याच आनंदात मी दिवाळी साजरी करत आहे. अनुजाबाई, तू पण चांगली साडी नेसून ये आणि परीला सुद्धा छान ड्रेस घालून तयार कर. नंतर आपण सर्व मिळून दिवे लावूया. अनुजाचे मन भरून आले. दरवाजात उभा असलेला निलेश हे सर्व पाहत होता. तयार होऊन सर्वांनी अंगणातील दिवे लावले आणि दोघांनी त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. अंगणातील दिवे सुद्धा जळत होते आणि त्याच उजेडात सर्वजण खूप छान दिसत होते. रमाताई यांनी पापणी पडून न देता दिव्याकडे पाहू लागल्या. जळणारे दिवे त्यांना असे वाटत होते जसे त्यांना चार जीवनात सुद्धा दिव्यांचा प्रकाश पडला आहे. आता अनुजा मात्र तिच्या सासू सासऱ्यांना आईवडिलांचे प्रेम देत होते आणि आनंदाने राहत होती. मात्र तिला सासू सासऱ्यांबद्दल, तिच्या संसाराबद्दल चुकीचं भरवत असलेल्या आईची अवस्था खूप वाईट करून सोडली होती तिच्या सुनेने आणि ती मात्र तिच्या कर्माचे भोग भोगत होती. आता ना तिची मुलगी तिच्या मदतीला जात होती ना तिचा मुलगा होता. मित्र आणि मैत्रिणींनो, अनुजाच्या आईने चुकीचं मुलीला शिकवल्याबद्दल अनुजा चुकीच्या रस्त्याने चालली होती, परंतु देखील अनुजाच्या सासूने तिला माफ केलं आणि स्वीकारलं. याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.